नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. कंबाईन PYQ अनालिसिस सिरीज मध्ये आज आपण कंबाईन 2023 मध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचं अनालिसिस आपण करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय जर तुम्ही बघितले तर कंबाईनच्या पेपर्स मध्ये जनरली ह्या प्रश्नांचा क्रम हा शेवटचा असतो आणि म्हणून या शेवटी येणाऱ्या प्रश्नांमध्ये आपल्याला आपली एनर्जी टिकून ठेवायची असेल तर आपल्याला त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची कल्पना असलीच पाहिजे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपल्याला एक प्रकारचं गाईडलाईन प्रोव्हाइड करतात की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रामुख्याने 3, 4 किंवा 5 या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. पूर्ण 20 प्रश्नांचा समावेश मी केलेला नाहीये. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते मिळावं आणि तुम्ही जर व्यवस्थित 5-5 क्वेश्चन्सच्या स्वरूपात ते बघितलं तर समजण्यासाठी सोपं जाईल. चला तर मग हा सेट ए आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. क्वेश्चन असा आहे बघा, दिलेल्या श्रेणीतील चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. दोन प्रकारचे प्रश्न जनरली आपल्याला बघायला भेटतात. एक चुकीचं पद शोधा आणि गाडलेलं पद शोधा. या पर्टिक्युलर श्रेणीमध्ये जर तुम्ही बघितलं 15 हा तीनाच्या पटीमध्ये आहे, 21 पण तीनाच्या पटीत येतो, 24 तीनाच्या पटीत आहे, 30 ही संख्या देखील तीनाच्या पटीत आहे, 39, 51 या सर्व संख्या तीनाच्या पटीत आहे, पण 32 तीनाच्या पटीमध्ये नाही आहे. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तर तसं बघितलं तर हा प्रश्न खूपच सोपा होता आणि म्हणून आपण नेहमी लक्षात घ्या, ह्या प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे असतात की जे तुम्ही सेकंदात सोडवू शकतात. त्या प्रश्नांचा शोध तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, हा तर्क आणि अनुमानावरचा आहे. तर्क आणि अनुमानावरचा प्रश्न राज्यसेवेमध्ये देखील आपल्याला बघायला भेटतो. राज्यसेवेमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, नंतर कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये आणि कंबाईनच्या मेन्स मध्ये देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला 2 विधानं आणि 2 अनुमानं दिलेली आहेत. आपल्याला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विधानांमध्ये सर्व शिक्षक कलाकार आहेत. आता बघा, याची वेन आकृती जर काढली आपण तर शिक्षकाचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कलाकारामध्ये. तर या पहिल्या अविधानाची आकृती अशी येणार आहे. आणि दुसरं विधान काय म्हणते बघा, काही कलाकार आनंदी आहेत. म्हणजे कलाकार आणि आनंदी यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे, काही भाग सामायिक असणार आहे. आता या वेन आकृतीच्या आधारे कोणते कोणते अनुमान पूर्ण सत्य ते आपल्याला बघायचंय. सर्व शिक्षक आनंदी राहतात. तर बघा, शिक्षक आणि आनंदी या दोघांच्या वर्तुळामध्ये आपल्याला या वेन आकृतीमध्ये काही सामायिक भाग दिसत नाहीये. म्हणून हा प्रश्न, या अनुमानाला आपल्याला सत्य म्हणता येणार नाही. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. आता बघा, जे आनंदी राहतात, आता हे लोक आनंदी राहतात, हे सर्व कलाकार आहेत का? नाही, कारण हा भाग कलाकाराच्या बाहेरचा आहे. म्हणजे हे पण सत्य नाही. म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी क आणि ड दोन्ही असत्य असं येणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, हा वयवारीवरचा आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे बघा, आपण जर या ठिकाणी दोन व्यक्तींच्या वयाची तुलना दिलेली, ते म्हणजे अंकिता आणि तिची आई. म्हणजे अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे अंकिताचं वय जर आपण एक भाग घेतला गुणोत्तरात तर आईचं वय 2.5 पट म्हणजे 2.5 आहे. आणि ह्या 2.5 लाच आपण कसं लिहू शकतो बघा, 2.5 म्हणजे 5/2 आणि 5/2 चं संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला 2/5 अशा प्रकारे आपल्याला अंकिता आणि आई यांच्यातलं गुणोत्तर मिळेल. पुढे काय म्हणतोय बघा, आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. आईचं वय भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर आई आणि भाऊ यांच्यातलं जर गुणोत्तर आपण जर घेतलं तर भावाचं वय जर 1 भाग असेल तर आईचं वय 4 भाग या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता आपल्याला या दोघं गुणोत्तरामध्ये आई ही व्यक्ती सामायिक आहे, तर आपण त्यांचं एकत्र गुणोत्तर काढून घेऊ बघा. अंकिता आणि आई
यांचं गुणोत्तर होतं 2:5 आणि आई आणि भाऊ यांचं गुणोत्तर आहे 4:1. तर आपण या ठिकाणी सामायिक गुणोत्तर काढताना, याचं एकत्रित गुणोत्तर काढताना हा भाग इथं 4ने भरून टाका, याचा जवळचा 5 याच्याने भरा. सो यांचा गुणाकार करायचा, 4 दूने 8, 4 पंचे 20 आणि 5 5. म्हणजे हे झालं अंकिता, आई आणि भाऊ यांचं गुणोत्तर. आता तिघांच्या वयांची बेरीज किती दिली आहे? 66. म्हणजे काय बघा, 8x अधिक 20x अधिक 5x बरोबर 66. 33x बरोबर 66. याचा अर्थ x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 2. आपल्याला विचारलंय की अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय किती. अंकिताच्या भावाचं आजचं वय किती बघा, 5 गुणिले 2 10 वर्ष हे आजचं वय आहे. आपल्याला 2 वर्षानंतरचं विचारलंय, तर 2 वर्षानंतरचं वय हे 12 वर्ष असेल. प्रश्न व्यवस्थित वाचा. अर्धे उत्तर पर्यायांमध्ये दिलेले असतात आणि तो जनरली पर्याय क्रमांक 1 असतो. 10 वर्ष हे तुमचं उत्तर नाहीये. तुम्हाला अंकिताच्या भावाचं 2 वर्षानंतरचं वय विचारलंय, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. पुढचा प्रश्न बघा, हा दिशा ज्ञानावरचा आहे. दिशा ज्ञानावरचा म्हणजेच आपल्याला बैठक व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे. तर बघा, दिलेली माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. ABCDEFG हे 7 व्यक्ती आहेत जे भिंतीवर बसले आणि त्यांचं तोंड पूर्वेकडे. आता ही पूर्व दिशा आहे बघा, पूर्वेकडे असेल तर वरची दिशा ही डावी असते आणि खालची दिशा ही उजवी असते पूर्वेकडे असताना, तोंड असताना. तर आता बघा, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे. सी कोणाच्या उजवीकडे? डीच्या उजवीकडे. सो डी जर मी इथं ठेवला तर सी त्याच्या उजवीकडे. बी हा अगदी टोकाला आहे व ई त्याचा शेजारी आहे. आता हे विधान आपल्याला मांडण्यासाठी थोडस थांबावं लागेल, कारण की बी कोणत्या टोकाला आहे, डाव्या टोकाला आहे की उजव्या टोकाला, आपल्याला काही माहिती नाही. पुढे काय म्हणतोय बघा, बी हा जी हा ई आणि एफ यांच्या मध्यात बसला आहे. आणि शेवटचं विधान, डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानी. बघा, दक्षिणेकडील टोकापासून म्हणजे खालून तो 3ऱ्या स्थानी आहे. म्हणजे इथं पहिला व्यक्ती असेल, दुसरा आणि तिसरा, म्हणजे नक्की बीचं स्थान हे वर असलं पाहिजे. त्याच्या शेजारी ई आहे. नंतर बघा, हे विधान, चौथं विधान, जी हा ई आणि एफ च्या मध्ये बसला आहे. सो अशा प्रकारे अरेंजमेंट दिली तर एकच व्यक्ती उरतो आणि तो म्हणजे ए. तर अशा प्रकारे तुमची अरेंजमेंट त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. जीच्या उजवीकडे कोण बसलाय? तर बघा, जीच्या उजवीकडे म्हणजे खालच्या बाजूला कोण बसलाय? एफ बसलाय. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर बऱ्याच वेळेस आपल्याला एका रांगेतील बैठक व्यवस्था विचारली जाते. काही वेळेस तुम्हाला वर्तुळाकार बैठक व्यवस्था देखील त्या ठिकाणी करावी लागते. पुढचा प्रश्न बघा, हा कॅलेंडरवरचा आहे. आता बघा, काही सणावळ्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी होता. आता आंतरराष्ट्रीय योगा दिन हा 21 जून रोजी आपण सेलिब्रेट करतो. तर त्याच वर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असेल? राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला केला जातो. आता हे 2016 हे लीप वर्ष आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. 2016 लीप वर्ष आहे, म्हणजे यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असेल. तर मी आता 28 फेब्रुवारी पासून 21 जून पर्यंतचे ऑड डेज आपण काउंट करू. फेब्रुवारीमध्ये एक दिवस यायचा बाकी आहे, कारण तो 29 फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी नंतर मार्च पूर्ण 31 जर घेतला तर याच्यातले ऑड दिवस 3च येतील, कारण ऑड दिवस काढताना दिवसांच्या संख्येला 7ने भागायचं असतं. नंतर तुमचं असणार आहे एप्रिल मध्ये ऑड दिवस किती येतील? 2 येतील, कारण एप्रिलचे दिवस असतात 3. एप्रिल नंतर येणारे मे हा 31 असतो, त्याच्यातले ऑड दिवस 3. जूनचे ऑड दिवस आपल्याला 21 जून पर्यंत जायचं आहे, तर 21 जून म्हणजे 7ने भाग जाणारी संख्या म्हणून 0. आता बघा, 3 आणि 3 6 आणि 1 7 म्हणजे 2 ऑड दिवस आले. 2 ऑड दिवस आले. आता बघा, हा जर इथं मंगळवार असेल, मंगळवार आहे, 21 जून मंगळवार आहे, तर 2 दिवस मागे जावं लागेल. 2 दिवस जर तुम्ही मागे गेले तर तुमचं उत्तर रविवार येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन त्याच वर्षीचा हा रविवारी असणार आहे. तर अशा प्रकारे कॅलेंडरचा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर 5 प्रश्न मी 2023च्या कंबाईनच्या परीक्षेमधले या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. आय होप की तुम्हाला हे अनालिसिस आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक बटन प्रेस करा.
नक्की तुमच्या सूचना आणि तुम्हाला डिमांड कोणत्या टॉपिकवर तुम्हाला अजून डिस्कशन करायला आवडेल किंवा समजून घ्यायला माझ्याकडून आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. तुम्हाला असं वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन आपल्या मित्र-मैत्रिणींना कामी येणार आहे, त्यांच्या उपयोगात येईल, तर नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील दाबून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सो दॅट पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. Okay, thank you very much. Bye bye. Happy learning.